सध्या तुरीच्या भावाला 3 अदृश्य शक्तींनी दाबून ठेवले असं म्हटलं तरी चालेल. या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला थेट दिसत नाहीत, पण त्यांचा बाजारावर खूप मोठा परिणाम होतोय. चला एक एक करून या तिन्ही कारणांना समजून घेऊया. तर हे आहेत ते 3 मुख्य दबाव. पहिला, बाजारात जो पैसा येणार होता त्याची दिशाच बदलली. दुसरा, मोठे गुंतवणूकदार सध्या थोडे घाबरलेले आहेत. आणि तिसरा म्हणजे बाजारातून येणारी मागणी अचानक कमी झाली आहे. आता आपण प्रत्येक कारण सविस्तरपणे पाहू, म्हणजे सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल. आता असं इमॅजिन करा की बाजारात गुंतवणुकीचा एक मोठा ओघ तुरीकडे येणार होता. पण यावर्षी झालं काय की चण्याची आवक इतकी जास्त झाली, इतकी प्रचंड वाढली की जणू काही पैशाचा तो ओघ चण्याकडे वळला. म्हणजे जो पैसा, जी मोठी गुंतवणूक तुरीमध्ये यायला हवी होती, ती अचानक आलेल्या चण्याच्या खरेदीसाठी वापरली गेली. साहजिकच त्यामुळे तुरीला मिळणारा पैसाचा सपोर्ट तात्पुरता कमी झाला. आता दुसरी गोष्ट, जगात सध्या युक्रेन आणि इतर ठिकाणी जी एक प्रकारची युद्धजन्य परिस्थिती आहे ना, त्याचा परिणाम थेट आपल्या गावाकडच्या बाजारावर होतोय. कसा? तर यामुळे जे मोठे गुंतवणूकदार आहेत, ज्यांच्या पैशावर बाजार चालतो, ते खूप सावध झाले आहेत. त्यांना सध्या कोणतीही रिस्क नको आहे. त्यामुळे ते शेतमालासारख्या वस्तूंमध्ये पैसा गुंतवण्याऐवजी तो पैसा काढून सोनं किंवा बँकेत कॅश स्वरूपात ठेवत आहेत. आणि जेव्हा बाजारातला पैसाच कमी होतो, तेव्हा खरेदी विक्री आपोआपच मंदावते. आता तिसऱ्या आणि एका महत्त्वाच्या कारणाकडे वळूया.